श्री साईबाबांचं जन्मस्थान कुठे आहे हा प्रश्न आज पण प्रश्न बनून आहे, कारण की या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत बाबांनी दिलं नाही. पण काही जण बोलतात की बाबांचं जन्मस्थान पाथरी गाव आहे. तर मित्रांनो, अध्याय नंबर 4 मध्ये एक अशी लीला घडते, ती म्हणजे सद्गुरू साईनाथ महाराज 16 वर्ष असताना शिर्डीमध्ये येतात. निंबवृक्षाखाली ध्यानमग्न असतात. तेव्हा त्या ठिकाणचे गावकरी बाबांना हे प्रश्न विचारतात, बाबा तुमचं जन्मस्थान कुठलं आहे, तुमचे आई वडील कोणते. पण बाबा उत्तर कोणालाच देत नाही. शेवटी खंडोबा मंदिर मधले खंडोबा भगवान प्रचिती देतात, या ठिकाणी खोदा निंबवृक्षाखाली. ते खोदल्यानंतर त्या ठिकाणी एक समाधी दिसते आणि 4 दिवे जळताना दिसते, 4 फुलं दिसतात. बाबा बोलतात की हे माझी गुरूंची समाधी, हे आत्ताच आत्ता बंद करा, याला कधीच खोलू नका. पण परत प्रश्न विचारतात बाबांना की बाबा तुमचं जन्मस्थान सांगा. पण बाबा कोणालाच उत्तर देत नाही. शेवटी खंडोबा मंदिर मधले खंडोबा भगवान बोलतात की हा बालक एक तेजस्वी बालक आहे. या बालकाने 12 वर्ष तपस्या करून हे वरती आले आहे. मित्रांनो, पूर्ण साई चरित्रमध्ये सद्गुरू साईनाथ महाराजांचे आई वडील किंवा बाबांचे जन्मस्थान कुठेच मेन्शन नाही आहे. फक्त बाबा शिर्डीमध्ये आले त्या आधीचे 12 वर्ष बाबा कुठे होते हे क्लिअरली साई चरित्रमध्ये मेन्शन आहे. त्यामध्ये असं लिहिलंय की बाबांनी 12 वर्ष या ठिकाणी तपस्या केली आणि हे साक्षात खंडोबा भगवाननी सांगितले. मित्रांनो, सद्गुरू साईनाथ महाराज हे एक महान पुरुष आहेत, महान संत आहेत, एक महान देव आहेत. सद्गुरू साईनाथ महाराज काय आहेत हे येणाऱ्या पिढीला समजण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेअर करा. जय साईनाथ.